अहो हाके साहेब, तुमच्या प्रसिद्धीच्या झोतात तुम्ही हे तुमचं ज्ञान जे सांगतात लोकांना ते तुम्ही अज्ञानीत असं सिद्ध झालं आहे आज की तुम्ही ज्या सुरेश अण्णांचं एज्युकेशन ऑलरेडी ग्रॅज्युएशन आहे, त्यानंतर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग केलं आहे, ज्यांचं BA कंप्लीट आहे, त्यांना तुम्ही 7वी 8वी पास म्हणतात, म्हणजे तुम्ही आज अज्ञानी आहात हे तुम्ही सिद्ध केलं आहे. आणि राहिली बाजू की तुम्ही इथलच्या धनगर समाजाला सुरेश अण्णांनी किती न्याय दिला आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आष्टी पाटोदा शिरूरच्या धनगर समाजाला 2 वेळा प्रतिनिधित्व दिलं, जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं, आज पण अनेक जिल्हा परिषदचे सदस्य केले, पंचायत समितीचे केले, अनेक नगरसेवक केले. तर तुम्ही हे कुठं होता? आजपर्यंत धनगर समाजाची जी STची आरक्षणाची भूमिका आहे यामध्ये सरकारने आपले वकील आहेत मधु शिंदे यावर एक समिती नेमल्यात, धनगड संपूर्ण धनगड बाद केले, जे आहेत ते धनगड ठेवले. यावर तुमचं काय बोलणं नाही? तुम्ही धोंडे साहेबांना पाठिंबा देताना इथलच्या लोकल धनगरांना विचारात घेत नाही. इथलची लोकल धनगरं 80 ते 85% सुरेश अण्णांच्या पाठीशी आहे. हे जेव्हा तुम्ही धनगर बहुल भाग असणाऱ्या गावांच्या अभ्यासात जाताल त्यावेळेस तुम्हाला कळन. आज तुमचा अभ्यास प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी किंवा कुणाची तरी सुपारी घेऊन तुम्ही बोलतायत हे सिद्ध करणारा ठरला. तुमचा अभ्यास आम्हाला मान्य नाही, तुमचे हे शब्द आम्हाला मान्य नाहीत. तुम्ही सुरेश अण्णांवरती बोलणं थांबवलं पाहिजे, नाहीतर इथलचा आष्टी पाटोदा शिरूरचा धनगर पेटून उठेल, तुम्हाला इथे येऊन देणार नाही, तुमच्या ह्या भूमिकेच्या विरोधात असेल आणि ते तुम्हाला येणाऱ्या काळात सहन होणार नाही.